ब्रह्मगिरीतील शापित यक्षाची पत्नी अलका ही विरहानं व्याकुळ झाली आहे. त्यावेळी हा यक्ष आषाढ महिन्यातल्या काळ्या सावळ्या मेघालाच आपला दूत बनवतो आणि आपल्या प्रेमाचा संदेश आपल्या प्रिय पत्नीपर्यंत पोहोचवतो. या खंडकाव्यात 100च्या वर कडवी आहेत. स्त्रीच्या उत्कट प्रेमावर जिवंत राहणाऱ्या मानवाची ही कथा. मेघदूताच्या पहिल्या भागात भारतवर्षातील निरनिराळ्या प्रादेशिक निसर्ग सौंदर्याचं वर्णन आहे, तर दुसरा भाग आशा, प्रीती, विरह, इच्छापूर्ती अशा विषयांवर आधारित आहे. मेघदूत या खंडकाव्यासोबतच कालिदास यांनी 3 नाटकं, 2 महाकाव्य तर 2 खंडकाव्य लिहिली आहेत. त्यांची नाटकं आणि कविता या प्रामुख्यानं वेद, रामायण, महाभारत अशा पुराणांवर आधारित आहे. तेव्हा आज आहे कालिदास दिन.